महाराष्ट्राला समाज सुधारकाची थोर परंपरा लाभली आहे. या समाज सुधारकाच्या योगदानामुळे महाराष्ट्राची समाज व्यवस्था प्रगतिशील बनली आहे. 18व्या 19व्या शतकातील या समाज सुधारकांच्या शिकवणीमुळे महाराष्ट्रातील लोकांमध्ये जागरूकता निर्माण झाली. त्याचा परिणाम आजच्या काळातही विविध सामाजिक परिवर्तनामध्ये दिसून येतो. महाराष्ट्राच्या प्रशासनावर या समाज सुधारकांच्या कार्याचा, तत्वाचा आणि त्यांनी दिलेल्या शिकवणुकीचा बराचसा प्रभाव पडलेला आपल्याला आजही दिसून येतो. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये या समाज सुधारकावरती प्रश्न विचारले जातात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महात्मा ज्योतिराव फुले यांच्याविषयी माहिती विचारलेले वेगवेगळे प्रश्न अभ्यासणार आहोत. विचारलेले प्रश्न आपण पाहणार आहोत. त्यामुळे वेळ न घालवता सुरू करूया आजच्या व्हिडिओला. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. या ओळीतून महात्मा फुले यांच्या शिक्षणाविषयीचे महत्व आपल्याला समजण्यास मदत होते. शिक्षणाविषयी ते अतिशय जागरूक समाज सुधारक होते. महात्मा ज्योतिराव फुले यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले. यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुणे येथे झाला. ज्योतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. शेवटच्या पेशव्याच्या काळात महात्मा फुले यांचे वडील आणि 2 चुलते फुले पुरवण्याचे काम करीत होते. त्यामुळे कोर्रे हे नाव त्यांचे मूळ नाव असले तरी पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले. त्यांचे मूळ गाव कटगुण हे होते. महात्मा फुले हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाज सुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली. शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. जनतेने त्यांना महात्मा ही उपाधी बहाल केली. महात्मा फुलेवर थॉमस पेन यांच्या द राईट ऑफ मॅन या पुस्तकाचा प्रभाव होता. महात्मा फुले यांचे कार्य आपण थोडक्यात समजून घेऊया. ऑगस्ट 1848 मध्ये पुणे येथे बुधवार पेठेत भिडे यांच्या वाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली. 17 सप्टेंबर 1851 रोजी रस्ता पेठेतील मुलींची दुसरी शाळा सुरू केली. 15 मार्च 1852 रोजी वेताळ पेठेत भिडे यांच्या वाड्यात मुलींची तिसरी शाळा महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुरू केली. 1852 मध्ये दलितांना शिक्षण देण्यासाठी पहिली शाळा सुरू केली. 1855 मध्ये रात्रीची शाळा सुरू केली. 1863 मध्ये बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना आपल्या स्वतःच्या घरी महात्मा फुले यांनी केली. 1864 मध्ये पुण्यात एक पुनर्विवाह घडवून आणला. 1868 मध्ये स्वतःच्या घरातील पिण्याच्या पाण्याचा हौद अस्पृश्यांना खुला करून परंपरागत रूढींना धक्का दिला. महात्मा फुले यांचे कार्य यामध्ये सुधारणावादी विचारांचा प्रसार करण्यासाठी कृष्णराव भालेकर यांच्या मदतीने पुण्यातून दीनबंधू हे वृत्तपत्र 1877 मध्ये सुरू केले. महात्मा फुलेंनी आपल्या मित्राच्या सहकार्याने अस्पृश्य लोकांना विद्या शिकवण्यासाठी मंडळ नावाची संस्था स्थापन केली. 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. 1880 मध्ये महात्मा फुले यांनी कामगाराच्या प्रश्नाची फोडण्यासाठी या प्रश्नासाठी नारायण लोखंडे यांच्या माध्यमातून बॉम्बे मिल असोसिएशन या संघटनेची स्थापना केली. इसवी सन 1888 मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या चिरंजीवाच्या म्हणजे ड्यूक ऑफ कॅनॉट कार्यक्रमात त्यांनी शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून पारंपरिक वेशामध्ये उपस्थित राहून शेतकऱ्यांचे घराणे मांडले. महात्मा फुले यांनी हंटर कमिशन पुढे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करावे अशी आग्रहाची मागणी केली होती. यामुळेच जनतेने त्यांना 1888 साली महात्मा ही पदवी दिली. महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी थोडक्यात माहिती. थॉमस पेनच्या द राईट ऑफ मॅन या पुस्तकाचा प्रभाव. 1864 पुण्यात गोखले बागेत पहिला पुनर्विवाह घडवून आणला. 1868 अस्पृश्यासाठी घराचा हौद खुला केला. 1879 रायगडवरील शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला. 2 मार्च 1882 हंटर कमिशन पुढे साक्ष दिली. ब्राह्मण विधवेच्या यशवंत या मुलाचा दत्तक घेतलं. उदरनिर्वाहासाठी कंत्राटदार हा व्यवसाय. सत्यशोधक समाजाचे ब्रीद सर्व साक्षी जगुत्पत्ती त्याला नको मध्यस्थी. सयाजीराव गायकवाड यांनी हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन या शब्दात त्यांचा गौरव केला. यानंतर मित्रांनो आपण या महान अशा समाज सुधारकाविषयी काही परीक्षेमध्ये आतापर्यंत विचारलेले काही प्रश्न आपण सोडवणार आहोत. सर्वात अगोदर आपल्याला स्क्रीनवरती एक प्रश्न दाखवला जाईल. त्या प्रश्नाला अनुसरून 4 पर्याय दिले जातील. प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याकडे 8 सेकंदाचा वेळ असेल. या 8 सेकंदामध्ये आपण आपलं उत्तर द्यायचं आहे. अशा पद्धतीने एक एक करत आपण हे सर्व प्रश्न सोडवणार आहोत.
अशा पद्धतीने मित्रांनो आपण काही प्रश्न घेतले. मित्रांनो, महात्मा फुले यांचं कार्य खूप मोठं आहे, त्यामुळे हे सर्व प्रश्न एकाच व्हिडिओमध्ये बसणार नाही, तेव्हा राहिलेले प्रश्न सराव प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. मित्रांनो, माझा हा प्रयत्न आपल्याला कसा वाटला ते मला या व्हिडिओच्या खाली कमेंट करून कळवू शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ नियमित मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा. भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.